स्मृती चषक 2019च्या माध्यमातून. तर विनंती असेल वडगर 11 वडगर आपण मैदानाच्या आतमध्ये लगेचच दाखल व्हा, कारण अजूनही हा सामना आणि त्यानंतर मात्र एक सामना खेळवणं अजूनही बाकी आहे. तब्बल 2 सामने. हा सामना 4 षटकांचा असेल दोनही संघ आणि संघनायक याची विशेष नोंद घ्या. सामना 4 षटकांचा असेल. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आणि कोणत्याही प्रकारे सराव कृपया करून मैदानाच्या आतमध्ये करू नका. विनंती आहे आयोजकांच्या माध्यमातून सातत्याने आम्हाला या ठिकाणी सूचना येत आहेत. तसेच वडगर 11 आपला एक अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवून द्यायचा आहे. श्री दुर्गा संघाचे 12वे प्रतिनिधी आमच्यापर्यंत आलेले आहेत समालोचन कक्षामध्ये. तर विनंती असेल वडगर 11 वडगर संघाला आपला देखील एक अतिरिक्त खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवून द्यायचा आहे. यावेळेस मात्र आपण पाहतोय आमच्या अतिथी कक्षामध्ये आमच्या समालोचन कक्षामध्ये त्या मान्यवरांचं मात्र या ठिकाणी शुभागमन झालंय. विद्यमान नगरसेवक आदरणीय भूषणजी भोईर साहेब यावेळेस मात्र आपल्याला व्यासपीठावरती या क्रीडा स्पर्धांचा आनंद लुटताना आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं मोठ्या संख्येनं मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धांचं वैशिष्ट्य ठरली आहे. एक अप्रतिम आणि भव्य दिव्य आयोजन मात्र आपण या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून पाहतोय. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर अनिल बाळकृष्ण पाटील साहेब यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली या भव्य क्रीडा स्पर्धांचं आयोजन मात्र आपण या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून पाहतोय. आणि एक अप्रतिम स्पर्धा 16 तब्बल 24 निमंत्रित संघ या स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे आकर्षक पारितोषिक. त्याचबरोबर प्रत्येक सामन्यातील मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, षटकारांचा बादशाह आणि मालिका वीर असे अनेक पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून निश्चितपणे दिली जात आहेत. आणि खऱ्या अर्थानं एक अप्रतिम क्रीडा स्पर्धांचं आयोजन मात्र यावेळेस आपल्याला पाहायला मिळतंय. तर विनंती असेल चला खेळाडूंना 2 सलामीवीर फलंदाज यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये होत आहेत दाखल. एकीकडे आपण पाहतोय वडगर 11 वडगर विरुद्ध श्री दुर्गा कळवा या 2 संघादरम्यानची लढत. नाणेफेकीचा कौल जिंकला तो वडगर 11 वडगर संघानं प्रथम क्षेत्ररक्षणाला दिली पसंती, तर फलंदाजीसाठी मात्र आमंत्रित केले ते अर्थातच श्री दुर्गा कळवा संघाला. 2 सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, परंतु गोलंदाजीचा जर आपण विचार केला तर गोलंदाज आवी या गोलंदाजाला मात्र गोलंदाजीसाठी पाचारण केले गेले. अवीचा जर आपण विचार केला मागच्या सामन्यामध्ये अवीनं स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय फलंदाज प्रदीप, नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रवीण. प्रदीपचा जर आपण जर्सी क्रमांक पाहिला 7 खऱ्या अर्थानं भारतीय संघाचा सर्वात सफलतम कर्णधार ज्यानं तब्बल 2 वर्ल्ड कप भारतीय संघाला जिंकवून दिले, ज्याच्या नेतृत्वाखाली तो अर्थातच महेंद्र सिंग धोनी याचा जर्सी क्रमांक 7 आणि अगदी त्याच क्रमांकाची जर्सी परिधान केलेला हा फलंदाज प्रदीप यावेळेस मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला प्रदीप, नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रवीण, तर गोलंदाज आवी. गेम ऑन. सामना मात्र या ठिकाणी सुरू होतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा लो राहतोय. बॅकफुट पंच करायचा प्रयत्न केला फलंदाजानं. वेग इतका होता की चेंडू सरळ जाऊन विसावला तो यष्टी रक्षकाच्या हातात आणि पहिला चेंडू मात्र या ठिकाणी ठरतोय निर्धाव चेंडू. रिलीज स्प्रे. Banded. तर खेळाडू अर्थातच यष्टीरक्षक मात्र काहीसा दुखापतग्रस्त जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू अडवण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र
चेंडूला शारीरिक इजा खेळाडूला जरूर संभवते, कारण अतिशय वेगानं चेंडू फेकणं ही ओळख आहे गोलंदाज अवीची. एक उंचपुरा गोलंदाज. खेळाडू मात्र दुखापतग्रस्त होतोय. थोडासा अवधी आपल्याला मिळतोय. जाऊया पुन्हा एकदा सुमधुर संगीतासाठी डीजे अजित यांच्याकडे. संधी निर्माण झाली आहे. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली, झेल मात्र पूर्ण केला गेलाय. पहिला मोठा आदरा फलंदाज प्रदीप. बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला फलंदाज मात्र या ठिकाणी गमावला गेलाय. नाणेफेकीचा कौल जिंकला होता वडगर 11 वडगर संघानं. संधी मात्र दिली गेली आहे श्रीदुर्ग कळवा संघाला, परंतु जी अपेक्षा केली गेली होती प्रदीप या फलंदाजाकडे, त्या अपेक्षेला मात्र पूर्ण करता आलं नाहीये. फलंदाज मोठा फटका खेळण्याचा मानस दाखवला, इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा मानस दाखवला, परंतु एलिव्हेशन मात्र देता आलं नाहीये. चेंडूने अंतर गाठण्याऐवजी गाठली उंची आणि पहिला मोठा आदरा मिळाला तो कळवा संघाला. श्रीदुर्ग कळवा संघ धाव फलकावरती कोणत्याही प्रकारची धाव नाही आणि पहिला फलंदाज मात्र गमावला गेलाय. तर या ठिकाणी पहिला फलंदाज गमावला गेलाय. खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूकडनं अपेक्षा केली गेली होती प्रदीपचं मैदानावरती राहणं ही जमेची बाजू होती श्रीदुर्ग कळवा संघाला, परंतु याच प्रदीप फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला गेलाय. पहिली मोठी सफलता फलंदाजीला पडलेलं हे पहिलं मोठं खिंदार आणि या ठिकाणाहून मात्र सावरावं लागेल. श्रीदुर्ग क्रिकेट संघ अर्थात श्रीदुर्ग कळवा संघाचा जर आपण विचार केला तर गोलंदाजी ही त्यांचा प्रमुख अस्त्र मानलं जातं, परंतु फलंदाजीमध्ये मात्र सर्वोत्तम कामगिरी या मैदानावरती जरूर करावी लागेल. आपल्या दमदार गोलंदाजीच्या बळावरती मागच्या सामन्यामध्ये मिळालेला विजय, परंतु या सामन्यात मात्र तुम्हाला फलंदाजीचा दमखम जरूर दाखवावा लागेल. गोलंदाज अवीचं खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल. यावेळेस मात्र मोठा फटका, जबरदस्त टायमिंग आणि चेंडू मात्र भिरकावून दिलाय सीमारेखा पार. 6 धावांसाठी षटकार. निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहिल्याचा दबाव निर्माण केला होता. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज अवीनं या दबावामधून मात्र स्वतःला सावरणं गरजेचं होतं आणि कदाचित या षटकारानंतर फलंदाजानं गोलंदाजाला हा प्रश्न विचारला असेल की आता कसं वाटतंय, कारण पहिल्या 3 चेंडूवरती गोलंदाजानं आपलं वर्चस्व निर्माण केलं, परंतु तदनंतर मात्र 4थ्या चेंडूवर आलेला हा षटकार आणि या षटकारानंतर मात्र एक चांगलं प्रत्युत्तर, कारण जो दबाव होता या दबावामधून मात्र स्वतःला सावरणं गरजेचं होतं. आणि हे श्रीदुर्ग कळवा संघाचा जर आपण विचार केला तर फलंदाजी ही या मैदानावरती करावी लागेल. कमीत कमी 50 धावा 4 षटकांचा जर आपण विचार केला तर 40 ते 45 धावा या धावफलकावरती उभाराव्या लागतील. जर 4 षटकांमध्ये 40 किंवा 45 धावा उभारल्या गेल्या तर मात्र तुमचा संघ एक भक्कम स्थितीमध्ये संघ पाहायला मिळू शकतो. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका, परंतु चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा.
तर या ठिकाणी षटकारांना संघाची एकूण धावा संख्या माफ करा 2 धाब्यानं संघाची एकूण धावा संख्या मात्र जाऊन पोहोचते. धाव फलकावरती धावा येतात ते 7 धावा. षटक क्रमांक 1. पाच चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि धाव फलकावरती धावांचा विचार केला तर 8 धावा धाव फलकावरती येत आहेत. गोलंदाज अभि यावेळेस मात्र खराब लाईन, खराब चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला जातोय. चेंडू विरकावून दिलाय. अद्यापही पंचांचा इशारा आहे अपेक्षित 6 धावांसाठी. तर षटकाराने मात्र षटकाची केली आहे सांगता. पहिल्या 3 चेंडूंचा जर आपण विचार केला तर 1 गडी बाद 0 ही बिकट अवस्था होती, परंतु अंतिम 3 चेंडूवर तब्बल 2 षटकार आणि 14 धावा या धावफलकावरती उभारल्या गेल्या. अंतिम 3 चेंडू थोडंसं महागडे गोलंदाजी पाहायला मिळाली ती गोलंदाज अभिच्या माध्यमातून. आणि यावेळेस मात्र गोलंदाजीच्या बोल्यावरती पुन्हा एकदा पाहतोय गोलंदाज दर्शन. या गोलंदाजाचा मात्र केला जातोय वापर. 4 षटकांची ही लढत असेल. 4 गोलंदाज वापरणं बंधनकारक. आणि पहिलं षटक अभिचं अंतिम 3 चेंडू मध्ये आलेल्या 14 धावा मात्र संपूर्णपणे सामन्याचं चित्र हे विचित्र करून सोडतोय. कारण पहिल्या 3 चेंडू मध्ये कोणत्याही प्रकारची धाव न देता 1 फलंदाज ही कामगिरी होती गोलंदाज अभिची. परंतु अंतिम 3 चेंडू ज्यामध्ये आक्रमकता पाहायला मिळाली ती फलंदाज प्रवीण या फलंदाजाच्या बॅटमधनं, ज्याच्या बॅटमधनं तब्बल 2 षटकार आले आणि 2 षटकाराच्या मदतीने तब्बल धावा उभारल्या गेल्या त्या 14 धावा. यावेळेस स्ट्रायकिंग एंडला असेल फलंदाज राहुल. तर या ठिकाणी आता मात्र क्रीडा रसिकांसाठी सुवर्ण संधी आहे. कारण फलंदाजांसाठी तर सुवर्ण संधी आहेच. कारण जो फलंदाज आपण बाउंड्री लाईनच्या ठीक लगत काही बॅनर्स पाहतोय, काही होल्डिंग्स पाहतोय. या होल्डिंगला बॅनरला जर एखाद्या फलंदाजानं डायरेक्ट हिट केला षटकाराच्या माध्यमातून तर मात्र 500 रुपयाचं पारितोषिक असेल या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अनिलजी बाळकृष्ण पाटील साहेब यांच्याकडनं. आणि त्याचबरोबर त्यांच्या माध्यमातून आणखीन एक या ठिकाणी अनाउन्समेंट केली जाते की जर प्रेक्षकांमध्ये कोणीही झेल टिपला तर त्या प्रेक्षकाला मात्र 100 रुपयाचं पारितोषिक असेल. म्हणजे खऱ्या अर्थानं क्रीडा रसिकांना देखील आयवा कॅच घेण्याची संधी आणि प्रत्येक आयवा कॅच साठी मात्र 100 रुपयाचं पारितोषिक असेल ते क्रीडा रसिकांना. या दरम्यानचा हा चेंडू लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न, झेल मात्र पूर्ण केला जातोय. फलंदाज बाद. यावेळेस मात्र फलंदाज गमावला जातोय राहुलच्या माध्यमातून. दोन गडी बाद 16 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. एकीकडे वडगर 11 वडगर संघ ज्यानं नाणेफेकीचा कौल जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षणाला दिली पसंती, त्यानंतर मात्र फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते श्रीदुर्गा कळवा संघाला. आणि श्रीदुर्गा कळवा संघाचा जर आपण विचार केला तर धारदार गोलंदाजी ही या संघाची ओळख आहे. परंतु फलंदाजी मात्र दाखवली फलंदाज प्रवीण या फलंदाजानं, जो अजूनही मैदानावरती आहे. आणि खऱ्या अर्थानं ज्यावेळेला प्रवीण चांगल्या फॉर्म मध्ये फलंदाजी करतोय त्यावेळेला येणाऱ्या फलंदाजांना मात्र केवळ स्ट्राईक रोटेट करणं, जितका जास्त वेळ प्रवीण हा फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती राहील ती मात्र जमेची बाजू असेल. ते आपल्या संघासाठी यावेळेस फुलटॉस चेंडू होता. एलिव्हेशन मात्र देता आलं नाहीये. चेंडू नीटचा बॅटच्या पट्ट्यामध्ये पाहायला मिळालं नाहीये. फक्त आणि फक्त एकेरी स्वरूपाची धाव या चेंडूवरती मिळते आहे. आणि या एकेरी धावेनं संघ मात्र जाऊन पोहोचलाय 2 गडी बाद 17 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 गोलंदाज दर्शन
दर्शनचा जर आपण विचार केला तर वेगाने चेंडू फेकणं ही ओळख आहे या गोलंदाज दर्शनची आणि हीच ओळख मात्र या ठिकाणी आपल्याला या षटकाच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र आव्हान असेल ते फलंदाज प्रवीणचा. प्रवीणनं आतापर्यंत 3 चेंडू खेळलेत, 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत आणि क्षमता जरूर आहे या फलंदाजामध्ये आणि त्या क्षमतेचा मात्र वापर या मैदानावरती निश्चितपणे करावा लागेल. प्रवीणचा अंतिम चेंडूपर्यंत मैदानावरती राहणं ही गरज असेल फलंदाजी करणाऱ्या श्रीदुर्गा कळवा संघाला, परंतु या प्रवीणला लवकरात लवकर बाद करणं ही रणनीती मात्र असेल ती वडगर 11 वडगर संघाची. आणि त्यामुळेच की काय दर्शन त्या गोलंदाजाचा दुसऱ्या षटकामध्ये केला जातोय वापर, म्हणजे मागच्या सामन्यामध्ये ज्या गोलंदाजानं अप्रतिम गोलंदाजी केली त्या गोलंदाजाला मात्र अजूनही राखून ठेवलं गेलंय. अर्थातच गोलंदाज विजयचं एक षटक अजूनही येणं. तर गोलंदाज या दरम्यानचा चेंडू जीत हा गोलंदाज देखील अजूनही येणं बाकी आहे. यावेळेस मात्र सिंगल मिळते कारण जीत हा स्वतः संघनायक आहे आणि संघनायक कमीत कमी एक षटक फेकणार, कारण 4 षटकांच्या सामन्यांमध्ये तिसरं षटक हे निर्णायक मानलं जातं, परंतु खेळाच्या उत्तरार्धामध्ये पूर्वार्धामध्ये सर्वच षटकं ही निर्णायक षटकं असतात. 2 षटकांचा जर आपण विचार केला 2 षटकांचा खेळ या ठिकाणी होतोय समाप्त. एकूण धावा उभारल्या गेल्या धाव फलकावरती 9.5च्या सरासरीनं 19 धावा. अजूनही 2 षटकांमध्ये कमीत कमी 20 ते 25 धावा उभारण्याचा मानस मात्र या दोनही फलंदाजांचा असेल. नौका गोलंदाज यावेळेस मात्र गोलंदाजीच्या बोल्यावरती आपण पाहतोय जीत जो संघनायक देखील आहे या संघाचा. वडगर 11 वडगर विरुद्ध श्री दुर्गा कळवा या 2 संघादरम्यानची ही लढत मात्र आपण या मैदानावरती पाहतोय. दोनही अतिशय तुल्यबळ संघ आणि दोनही संघ मात्र या स्पर्धेमध्ये एक एक संघाला नमवत असताना या स्पर्धेची दुसरी फेरी गाठलेली हे दोनही संघ. खऱ्या अर्थानं क्षमता आहे दोनही संघामध्ये, परंतु प्रवीणचं मैदानावरती राहणं हे गरज असेल, कारण प्रवीण अजूनही 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. एक षटक जरी प्रवीणला संधी मिळाली तरी या सामन्यामध्ये मात्र एक वेगळी कलाटणी प्रवीणच्या फलंदाजीच्या माध्यमातून देण्याची क्षमता या फलंदाजाच्या मनगटामध्ये निश्चितपणे. तर ही कलाटणी सामन्याला प्रवीण देणार की पुन्हा एकदा गोलंदाज जीत आपल्या धारदार गोलंदाजीच्या बळावरती या सामन्यामध्ये मात्र आपल्या संघाला एका भक्कम स्थितीमध्ये घेऊन जाणार. गोलंदाज एक उंचापुरा गोलंदाज जीत. यावेळेस मात्र जीतचा पहिला चेंडू फुलटॉस चेंडू होता, परंतु परावर्तित करता आला नाहीये. फलंदाज मात्र या ठिकाणी गमावला आहे तो फलंदाजी करणाऱ्या कळवा संघाला. खेळण्याचा मानस दाखवला तो फलंदाज अक्षयनं, जो 4थ्या क्रमांकाचा फलंदाज, परंतु यावेळेस मात्र सुनील मैदानाच्या आतमध्ये होतोय दाखल 5व्या क्रमांकावर. क्षेत्ररक्षणामध्ये किंचित बदल जरूर संभवत आहे. प्रवीण अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडला. खऱ्या अर्थानं गोलंदाज जीत एक वेगवान गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या डाव्या बाजूनं मात्र गोलंदाजीचा मारा करतोय. फुलर लेंथचे चेंडू फेकणं, फुलर लेंथ वाईड आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडूचा मारा ठेवणं ही खऱ्या अर्थानं ओळख आहे. डिफेन्सिव्ह गोलंदाजी सातत्यानं या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय. कोणत्याही प्रकारे फलंदाजाला बाद करण्याचा मानस या गोलंदाजाचा नाहीये, कारण अशा परिस्थितीमध्ये हा गोलंदाज गोलंदाजीसाठी येतो जिथे 3ऱ्या किंवा 4थ्या षटकामध्ये या गोलंदाजाला पाचारण केलं जातं आणि अशा परिस्थितीमध्ये धावा रोखणं हे प्रमुख उद्दिष्ट असतं. फलंदाजाला बाद करण्याऐवजी जर तुम्ही धावा रोखण्यामध्ये विश्वास दर्शवलात तर मात्र तुम्ही एक निर्णायक गोलंदाजी आपल्या संघासाठी निश्चितपणे करू शकता. आणि त्याच प्रकारची ही डिफेन्सिव्ह गोलंदाजी जिथे धावा रोखण्याचा मानस. यावेळेस मात्र बॅक टू द बॉलर ड्राईव्ह चेंडू भिरकावून दिलाय, परंतु डिक्लेअर झोन आहे आणि धावा मिळतील त्या चेंडूवर फक्त आणि फक्त 2.
तर या 2 धाब्यांच्या बरोबरीनं संघ मात्र जाऊन पोहोचलाय धावफलकावरती. धावा आल्या त्या 22. षटक क्रमांक 3 गोलंदाज जीत आपल्या वैयक्तिक कोड्यातील पहिला आणि सांघिक तिसरं षटक, कारण 4 षटकांची लढत आणि 4 गोलंदाज वापरणं बंधनकारक. 1 षटक पॉवर प्लेचं, ही नियमावली आपण पाहतोय. सोनूआई मरुआई स्पोर्ट्स बाळकूम आयोजित स्वर्गीय बाळकृष्ण रामा पाटील स्मृती चषक 2019 पर्व पहिल्याच्या माध्यमातून. यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. कुठल्याच स्पॉटवरून चेंडूला दिली गेली उसळे. लेग बाईटचा इशारा येतोय पंचांचा आणि या लेग बाईटच्या माध्यमातून का होईना एकेरी स्वरूपाची धाव हे धावफलकावरती अधोरेखित केली जाते आणि या एका धावेच्या बरोबरीनं संघ मात्र जाऊन पोहोचलाय. धावफलकावरती धावा येत आहेत त्या 23 धावा. 23 धावा धावफलकावरती. 4 चेंडू अद्याप या षटकातील 4 चेंडूंचा खेळ झालाय, म्हणजे 2 चेंडूंचा अद्यापही खेळ येणं बाकी आहे आणि या 2 चेंडूमध्ये एक मोठा फटका फलंदाज अपेक्षा जरूर असेल. यावेळेस मात्र कव्हरच्या क्षेत्रावरून पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू तटवला गेला. क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूची उचल होते, परत फेकी जाईल तोपर्यंत मात्र पॉपिंग क्रीजच्या बाहेर सापडतोय फलंदाज. धावबादच्या स्वरूपामध्ये मात्र आणखीन एक फलंदाज गमावला गेलाय, तो फलंदाजी करणाऱ्या कळवा संघानं. आईची गो आईची जत्रेला, एक विरा आईची गो आईची जत्रेला, नखो चल जाऊरा कारले डोंगराला, नखो चल जाऊरा कारले डोंगराला. आईची गो आईची जत्रेला, एक विरा आईची गो आईची जत्रेला. तर आणखीन एक फलंदाज गमावला गेलाय श्रीदुर्ग कळवा संघाचा. जर आपण विचार केला तर 4 फलंदाज आघाडीचे गमावले गेले, परंतु प्रवीण अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. परंतु दुर्दैव पहा, प्रवीणला या षटकामध्ये एकाही चेंडूचा सामना करण्याची संधी मिळाली नाहीये. कुठेतरी रणनीती मात्र थोडीशी कमकुवत पाहायला मिळाली आहे, कारण एका धावेनं स्ट्राईक रोटेट करणं अपेक्षित होतं, परंतु एका धावेनं स्ट्राईक रोटेट करण्याच्या प्रयत्नात सातत्यानं चेंडू डिक्लेअर झोनमध्ये गेले. त्यामुळेच की काय प्रवीण हा आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळाला. यावेळेस ऑनसाईडच्या क्षेत्रामध्ये चेंडू जरूर वळवला गेलाय, मात्र मिळेल फक्त आणि फक्त एकेरी स्वरूपाची धाव. अंतिम चेंडूवर आली आहे एकेरी धाव आणि या एका धावेनं संघ मात्र जाऊन पोहोचलाय 3 षटकांच्या समाप्ती अखेर 4 गडी बाद 25 धावा. हॅलो. तर 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा आल्या त्या 25 धावा. प्रतिषटक 8.33 ही सरासरी आतापर्यंत राखली गेली. या फलंदाजी करणाऱ्या अर्थातच नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीदुर्ग कळवा या संघाच्या माध्यमातून अंतिम षटक. यावेळेस मात्र प्रवीण स्ट्रायकिंग एंडला, ही जमेची बाजू मात्र असणार आहे, परंतु अंतिम षटक घेऊन येतोय तो गोलंदाज दीपक. दीपक हा गोलंदाज जो 4था गोलंदाज या ठिकाणी वापरला जातोय. खऱ्या अर्थानं पहिलं षटक हाताळलं अभि, ज्याने एकूण 14 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक गोलंदाजी पाहायला मिळाली दर्शनच्या माध्यमातून आणि फलंदाज मात्र बाद. या ठिकाणी क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा मानस या ठिकाणी ज्या खेळाडूकडनं अपेक्षा केली गेली होती, खऱ्या अर्थानं एक संपूर्ण षटक नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा राहिला. 2 षटकाराच्या मदतीने तब्बल 16 धावांचं योगदान देणारा फलंदाज
प्रवीण मात्र तंबूच्या आश्रयाला आला. हा आणखीन एक फलंदाज अर्थातच 5वा फलंदाज गमावला तो श्रीदुर्गा कळवा संघानं. तर 9का फलंदाज शिवम यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये. शिवमचा जर आपण विचार केला तर खऱ्या अर्थानं मुंबईचा खेळाडू शिवम दुबे ज्याची यावर्षीच्या IPL मध्ये निवड झाली आहे रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या संघामध्ये आणि तब्बल 5 कोटी या प्राइज मनीवरती या खेळाडूची मात्र RCB संघामध्ये निवड झाली. परंतु तोच RCB संघ सलग 5 सामने त्या संघाला गमावलेत आणि जवळजवळ प्लेऑफ्स मधल्या प्रत्येक पराभवानंतर त्यांच्या आशा मात्र मावळत चाललेल्या आहेत. IPLचा थरार हा खऱ्या अर्थानं आज मुंबईचा सामना देखील आहे. त्यामुळे बरेचसे क्रीडा रसिक त्या सामन्याकडे देखील निश्चितपणे त्या सामन्याला देखील खूप महत्त्व असतं कारण मुंबईच्या ज्या दिवशी मॅचेस असतात त्या दिवशी मात्र क्रीडा रसिक मोठ्या संख्येने त्या मॅचचा आनंद हा लुटत असतात. यावेळेस मात्र सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय. धावफलकावरती धावा आल्यात 26 धावा. परंतु थोडासा अडचणीमध्ये जरूर आपल्याला श्रीदुर्गा कळवा संघ पाहायला मिळतोय. इथून मात्र फुलटॉसचा चेंडू आहे 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून. हा चेंडू तटवण्याचा प्रयत्न होता. 1 धाव घेतली आहे दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. कदाचित हा चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये आणि या चेंडूवरती मात्र मिळतात धावा 3 आणि या 3 धावेंच्या बरोबरीनं या 3 धावेंच्या बरोबरीनं संघ मात्र जाऊन पोहोचला. 29 धावा धावफलकावरती. सूरज आणि शिवम ही जोडी यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 3 चेंडू फेकले गेलेत गोलंदाज दीपकच्या माध्यमातून. डावखुरे हाताचा फलंदाज मोठा फटका खेळण्याचा मानस. 1 धाव डिक्लेअर. पंचांचा मात्र येतो इशारा. अंतिम 2 चेंडू धावफलकावरती 30 धावा. 2 चेंडूमध्ये एका मोठ्या फटक्याची गरज असेल आणि ती क्षमता शिवम या फलंदाजामध्ये निश्चितपणे आहे. स्ट्रायकिंग एंडचा डावखुऱ्या हाताचा मुळता आक्रमक शैलीचा हा फलंदाज आणि एक मोठा फटका. यावेळेस मात्र चेंडू भिरकावलाय परंतु एलिव्हेशन नाही आहे. क्षेत्ररक्षक तैनात. झेल पूर्ण केला जातो. Exclusive DJ Spat 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 तर 9का फलंदाज गुड्डू. परंतु गुड्डू असेल नॉन स्ट्रायकिंग एंडला. स्ट्रायकिंग एंडवरती असेल तो फलंदाज सूरज. अंतिम चेंडू कदाचित या षटकातला. एकूण धावांचा जर विचार केला तर 30 धावा धावफलकावरती आल्या आहेत. एकाच चौकार एकाच षटकार दुहेरी धावा तिहेरी धावा. काही ना काहीतरी या चेंडूवरती येणं गरजेचं आहे. पाहूया गोलंदाज. कौतुक करावं लागेल दीपकचं देखील. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केली त्यानंतर मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा मानस. मात्र चेंडू थोडासा दिशा भरकटला गेलाय. अवांतर चेंडूचा होतो इशारा. आणि या अवांतर धावेने मात्र संघाची एकूण धावा संख्या 31 धावा धावफलकावर. या दरम्यानचा चेंडू फटका फसलाय. स्वतः गोलंदाज जेलच्या खाली. जेल मात्र पूर्ण केला जाणार. अंतिम चेंडूवर मिळते सफलता. विजयासाठी लक्ष्य. सलग 3ऱ्या सामन्यामध्ये 32 धावांचं. तर या दरम्यान मात्र आपण पाहतोय ज्यांचं शुभागमन काही वेळापूर्वीच या व्यासपीठावरती झालंय. विद्यमान नगरसेवक आदरणीय भूषणजी भोईर साहेब यांचा मात्र यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय अनिलजी बाळकृष्ण पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र मान्यवरांचा यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. खऱ्या अर्थानं आपला अत्यंत बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला. आपली उपस्थिती या आमच्या मंचावरती दाखवली गेली आणि खऱ्या अर्थानं एक नव चैतन्य तुमच्या उपस्थितीने आमच्या संपूर्ण कार्यकर्त्यांच्या आयोजकांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळाला.
तर पुन्हा एकदा आपण पाहतोय विजयासाठी लक्ष्य 32 धावांचं. अंतिम 3 सामने जे आपण या मैदानावरती पाहिले, पहिले 2 सामने 5-5 षटकांचे होते ज्यामध्ये 32 धावांचं लक्ष होतं आणि हा सामना मात्र 4 षटकांचा आहे आणि याही सामन्यामध्ये विजयासाठी लक्ष आहे ते 32 धावांचं. तर या ठिकाणी गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज भीम, आघाडीचा गोलंदाज, एक वेगवान गोलंदाज आणि खऱ्या अर्थानं आपल्या गोलंदाजीच्या भात्यातील सर्वात प्रभावी अस्त्र अर्थातच भीम. या ठिकाणी मात्र गोलंदाजीच्या बोल्यावरती आपण पाहतोय 4 षटकांची सामना, 32 धावांचं लक्ष. हा सलग तिसरा सामना या मैदानावरती आपण पाहतोय, या विकेटवर आपण पाहतोय, या खेळपट्टीवरती आपण पाहतोय की ज्या सामन्यामध्ये 32 धावा हे विजयाचं लक्ष आहे. या अगोदर 2 वेळा हे लक्ष पार केलं गेलं, परंतु तिसऱ्या वेळेस हे लक्ष पार केलं जाणार की पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या धारदार गोलंदाजीच्या बळावरती या 32 धावांचं पाठराखण करणार. पहिला चेंडू विकेटच्या अंतिम चरणामध्ये, फुलर लेनचा चेंडू आणि ओव्हर थ्रोच्या माध्यमातून मात्र जिथे असायला हवी होती 1 धाव या चेंडूवरती मात्र मिळत आहेत 2 धावा आणि 2 धावेना सांघिक धावसंख्येचा श्री गणेशा खातं मात्र खुलं होत आहे. धावफलकावरती धावा उभारल्या जात आहेत त्या 2. 24 चेंडू आणि 32 धावा हे विजयासाठीचं लक्ष. चेंडू आणि धावांमध्ये केवळ 8चं अंतर. 8चं अंतर फारसं मोठं अंतर मानलं जाणार नाही, परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये तुर्तास कोणत्याही प्रकारचं भाकीत करणं हे योग्य ठरणार नाही. यावेळेस मात्र बॅक टू द बॉलर ड्राईव्ह, कव्हरच्या डोक्यावरून चेंडू टोलवला गेला. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षणामध्ये होते चूक आणि चेंडू जातोय सीमा रेखा पार. दणदणीत अगर सोते हुए आदमी को काट ले तो वो तर पहिल्या चेंडूवरती झालेली क्षेत्ररक्षणामधली चूक, त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती देखील त्याच प्रकारचा क्षेत्ररक्षणाचा चूक आपल्याला पाहायला मिळाला. त्याच प्रकारचा खेळ मात्र सलग 2 चेंडूवरती पाहायला मिळाला आणि जिथे केवळ 1 धाव असायला हवी होती त्या ठिकाणी मात्र 4 धावा मिळाल्या. यावेळी संधी निर्माण झाली आहे. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली, झेल मात्र पूर्ण केला जातोय. पहिला मोठा आदरा, फलंदाज बाद होतोय तो अभिच्या माध्यमातून. गडी 6 या सांघिक धावसंख्येवरती मात्र पहिला मोठा हादरा मिळाला. फलंदाज अवी मात्र बाद होऊन तंबूच्या आश्रयाला परततोय. विजयासाठी लक्ष आहे 32 धावांचं आणि या 32 धावांचा पाठलाग करत असताना मात्र 6 या सांघिक धावसंख्येवरती पहिली सफलता मिळाली आहे, ती म्हणजे फलंदाज अवी या ठिकाणी बाद झालाय. नवका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. क्रमांक 3चा फलंदाज मनोज स्ट्रायकिंग एंडवर असेल. मनोज, यावेळेस मात्र पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. लॉफ्ट काढण्याचा प्रयत्न, लीडिंग एज, फलंदाज बाद. मनोज
तर या ठिकाणी आपण पाहतोय बॅक टू बॅक दुसरा फलंदाज गमावला गेला आहे. खऱ्या अर्थानं नाणेफेकीचा कौल जिंकून जो निर्णय घेतला गेला होता क्षेत्ररक्षण करण्याचा, या निर्णयाला सार्थ गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये जरूर पाहायला मिळाली, परंतु जसं 32 धावांचा पाठलाग करण्याचं लक्ष आलं त्यावेळेला मात्र एक चौकार लगावल्यानंतर थोडासा मी म्हणेन पुन्हा एकदा विकेट हॅट्रिकची संधी आणि सलग तिसऱ्या चेंडूवरती मात्र तिसरा फलंदाज. DJ, 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 Nagesh, 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 and DJ, DJ, DJ. अनिकेत 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 तर पहा क्रिकेटची विचित्रता, पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद करण्याची संधी, परंतु 2 धावा आल्या. दुसऱ्या चेंडूवर मिसफिल्ड 6 धावा आल्या, परंतु त्यानंतर मात्र 4 धावा आल्या. त्यानंतर मात्र सलग 3 चेंडूवरती 3 फलंदाज बाद केले आणि या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक मात्र नोंदवली ती गोलंदाज भीम या गोलंदाजानं. यावेळेस मात्र डिफेन्सिव्हली चेंडू खेळून काढलाय, हलक्या हातानं केवळ मनगटाच्या साह्यानं चेंडूला वळवलाय. तर शॉर्ट स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये सिंगल येते. अंतिम चेंडूवर एकेरी स्वरूपाची धाव आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 32 धावांचा पाठलाग करत असताना धावफलकावरती मात्र धावा येत आहेत. त्या 3 गडी बाद 7 धावा. येणारे 18 चेंडू, अजूनही 25 धावांची गरज. 8.33 या सरासरीने आता मात्र धावगतीचा पाठलाग हा करावा लागेल, कारण विजयासाठी लक्ष आहे ते 32 धावांचं. यावेळेस मात्र नौका गोलंदाज शिवम, डावखुऱ्या हाताचा हा फलंदाज आणि गोलंदाजी देखील डावखुऱ्या हाताना, कारण दोनही उजव्या हाताचे फलंदाज यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि खऱ्या अर्थानं ही योग्य वेळ आहे आपल्या डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाला वापरण्याची. आणि म्हणूनच की काय डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाचा या ठिकाणी केला जातोय वापर, कारण असं म्हटलं जातं ज्यावेळेला उजव्या हाताचे फलंदाज हे मैदानावरती असतात त्यावेळेला डावखुऱ्या हाताचा गोलंदाज जर तुम्ही वापराल तर एक नॅचरल अँगल क्रिएट होत असतो आणि या अँगलमधून फलंदाजाला चकमा देण्याचं काम हे गोलंदाज सातत्यानं करत असतो. पाहूया गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेसचा चेंडू फुल टॉसचा चेंडू होता, नीटचा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाहीये. मिळते या चेंडूवरती फक्त आणि फक्त एकेरी स्वरूपाची धाव आणि या एका धावेच्या बरोबरीनं फलंदाजी करणारा अर्थातच वडगर 11 वर्गर संघ मात्र जाऊन पोहोचलाय. धावफलकावरती धावा येत आहेत त्या 3 गडी बाद 8 धावा. विजयासाठी लक्ष आहे 32 धावांचं. 8 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही जर आपण विचार केला तर 24 धावांची गरज. यावेळेस स्लॉट मध्ये चेंडू केला गेला आहे, मोठा फटका, जबरदस्त टायमिंग, चेंडू सीमारेखा पार, षटकार. पाहतोय आयोजकांच्या माध्यमातून सुवर्ण संधी आहे क्रीडा रसिकांना देखील. षटकाराच्या बाहेर जर कोणत्याही क्रीडा रसिकानं झेल टिपला तर आयवा झेलसाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल आणि त्याचबरोबर फलंदाजांना देखील सुवर्ण संधी आहे. आपण सीमारेषेलगत काही होल्डिंग्स बॅनर्स पाहतोय. जर या होल्डिंग बॅनर्सला जर तुम्ही षटकाराच्या माध्यमातून डायरेक्ट हिट केलात तर मात्र तुम्हाला 500 रुपयाचं पारितोषिक, आणि हे पारितोषिक मात्र असेल ते या स्पर्धेचे सर्वेसर्वा सन्माननीय अनिल बाळकृष्ण पाटील साहेब यांच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने ही सुवर्ण संधी आहे. संधी जरूर निर्माण झाली होती, कारण चेंडू अक्षरशः सीमारेषेलगत हा चेंडू होता आणि तो झेल
जर प्रेक्षकांच्या माध्यमातून टिपला गेला असता तर मात्र 100 रुपयाच्या पारितोषिकाचा मानकरी जरूर ठरू शकले असते. 14 धावा धावफलकावरती आले. षटक क्रमांक 2 गोलंदाज पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा मानस, मात्र तितकंच सुरेख क्षेत्ररक्षण यष्टीरक्षक प्रवीणच्या माध्यमातून जरूर या ठिकाणी पाहायला मिळतंय. चेंडू अडवला जातोय, कोणत्याही प्रकारची धाव या चेंडूवरती नाहीये. धावसंख्या मात्र स्थिरावलेली 14 धावा धावफलकावरती. विजयासाठी लक्ष आहे 32 धावांचं. 14 धावा धावफलकावरती उभारल्या गेल्यात म्हणजे अजूनही 18 धावांची गरज. चेंडूंचा जर आपण विचार केला तर येणाऱ्या 14 चेंडूंमध्ये 14 चेंडू 18 धावा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका, जबरदस्त टायमिंग, परंतु क्षेत्ररक्षक जेलच्या खाली. झेल मात्र या ठिकाणी केला जातोय पूर्ण, कारण जो कॉन्फिडन्स आहे तो कॉन्फिडन्स मात्र खेळाडूचा जरूर पाहायला मिळतोय. कारण तो खेळाडू ज्या ऍक्शन मध्ये झेल पूर्ण केली आहे त्याच ऍक्शन मध्ये तो खेळाडू उभा आहे आणि फलंदाज मात्र गमावलाय. दर्शन बॅक टू द पॅव्हिलियन. तर यावेळेस मात्र स्वतः संघनायक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जीत अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातील. धावफलकावरती धावांचा जर आपण विचार केला तर 14 धावा, 4 गडी बाद. आघाडीचे 4 फलंदाज गमावलेत. अभि, दर्शन, मनोज आणि दीपक हे आघाडीचे 4 फलंदाज मात्र गमावले गेलेत. ते फलंदाजांच्या माध्यमातून सागर आणि जीत ही जोडी यावेळेस मात्र आपल्याला मैदानावरती पाहूया. संघनायक जीत आपल्या संघाला जीत देऊन या मैदानातून विजय करून पुढे वाटचाल करून देतोय का? यावेळेस मात्र क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट इज अ लीडिंग एज. चेंडू हवेमध्ये आणि फलंदाज बाद. झलक तिची पाहण्या आलो तिच्या घरा. तर या ठिकाणी मात्र आणखीन एक फलंदाज गमावला गेलाय. तब्बल 5वा फलंदाज निम्मा संघ गारद झालेला आपल्याला पाहायला मिळतोय तो वडगर 11 वडगर संघाचा. कारण कोणता संघ असेल जो दाखल होईल या स्पर्धेच्या 3ऱ्या फेरीमध्ये. विजयासाठी अवघ्या 32 धावांचं लक्ष, परंतु 14 धावांमध्ये आघाडीचे 5 फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला आले. जवळपास निम्मा संघ हा गारद झालाय वडगर 11 वडगर संघाचा. आणि इथून मात्र या सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न हा गोलंदाजी करणारा अर्थातच श्रीदुर्गा कळवा संघ या गोलंदाजाच्या माध्यमातून निश्चितपणे केला जाणार का, हा मोठा प्रश्नचिन्ह यावेळेस मात्र उपस्थित क्रीडा रसिकांच्या. कारण एक आशेचा किरण गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पहिलं षटक हाताळणारा गोलंदाज भीम, ज्यानं अवघ्या 7 धावा देत असताना 3 फलंदाज बाद केले, ज्यानं विकेट हॅट्रिक पहिली या स्पर्धेतली विकेट हॅट्रिक मात्र नोंदवली. आणि त्या पाठोपाठ जर आपण पाहिलं तर गोलंदाज शिवम या गोलंदाजांना मात्र दुसरं षटक अतिशय अप्रतिम हाताळलं, ज्यामध्ये 7 धावा देत असताना 2 फलंदाज बाद केले. तब्बल 5 फलंदाज या ठिकाणी गमावले गेले. आणि तदनंतर मात्र जर आपण पाहिलं तर वैयक्तिक कोड्यातील पहिला आणि सांघिक 3रं षटक घेऊन आला गोलंदाज अक्षय. अक्षयनं पहिला चेंडू या ठिकाणी फेकला निर्धाव, परंतु दुसऱ्या चेंडूवर मिळाली आहे एकेरी स्वरूपाची धाव. समीकरणाचा जर आपण विचार केला तर 15 धावा धाव फलकावरती आल्या आहेत. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ झाला म्हणजे येणारे 10 चेंडू आणि अजूनही गरज असेल ती 17 धावांची. 10 चेंडू 17 धावा. विजयाचं समीकरण मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी अर्थातच सागर यावेळेस मात्र खेळपट्टीवरती आहे, परंतु सागरकडे कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर या गोलंदाजीच्या समोर नाही आहे. कारण ज्या वेगानं गोलंदाज अक्षय
हा गोलंदाजी करतोय. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा मान. आज पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली सागर DJ Production. तर या ठिकाणी आणखीन एक फलंदाज गमावलाय. तब्बल 6वा फलंदाज बाद होतोय. तो फलंदाजी करणाऱ्या अर्थातच बडकर 11 बडकर या संघाचा. अजूनही जर आपण विचार केला तर 17 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्याकरता. या षटकातील शेवटचे 2 चेंडू म्हणजे एकूण 8 चेंडू 17 धावा हे विजयाचं समीकरण. सिंगल मात्र येते 7 चेंडू 16 धावा. 7 चेंडू 16 धावांची गरज असताना एका मोठ्या फटक्याची जरूर आवश्यकता असेल. डावखुरे हाताचा फलंदाज यावेळेस मात्र स्ट्रायकिंग एंडला येतोय. आणि या मैदानाची एकंदर जर आपण वाऱ्याची दिशा पाहिली तर डावखुरे हाताच्या फलंदाजासाठी उपयुक्त ही वाऱ्याची दिशा यावेळेस मात्र आपल्याला मैदानावर पाहायला मिळते. आणि या सामन्यात जर आपल्या संघाचं अस्तित्व निर्माण करायचं असेल, जर आपल्या संघाला या सामन्यामध्ये आव्हान कायम ठेवायचं असेल तर या चेंडूवर एक मोठा फटका अर्थातच चौकार किंवा षटकार हा येणं नितांत गरजेचं आहे. ही कामगिरी स्ट्रायकिंग एंडवर असणारा फलंदाज अर्थातच डावखुरे हाताचा फलंदाज हर्षल ही कामगिरी, साहिल ही कामगिरी मात्र आपल्या संघासाठी करणार का? कारण हर्षल हा 8व्या क्रमांकाचा फलंदाज यावेळेस मात्र आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतो. तब्बल 6 फलंदाज गमावले गेलेत. ते फलंदाजी करणाऱ्या वडगर 11 वडगर संघानं येणारे 7 चेंडू 16 धावांची गरज. मोठा फटका खेळण्याचा मानस. पॅड लाईनला चेंडू आदळतोय. शरीराचा वेध घेणारा चेंडू. पंचांचा लेगबाईचा मात्र इशारा येतोय. मिळते फक्त एकेरी स्वरूपाची धाव. षटक क्रमांक 3 देखील होते समाप्त. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करणाऱ्या वडगर 11 वडगर संघाची धावफलकावरती धावसंख्या मात्र येते ती अवघ्या 17 धावा. म्हणजे समीकरण उरतंय ते येणारे चेंडू 6 आणि गरज मात्र असेल ती 15 धावांची. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतो येणारे 6 चेंडू अजूनही गरज आहे 15 धावांची. 6 चेंडू 15 धावा. पहिल्या 3 चेंडूमध्ये एक मोठा फटका सामना बॅलन्स होऊ शकतो. आणि ही क्षमता फलंदाज हर्षल या खेळाडूमध्ये जरूर आहे. परंतु अंतिम षटक घेऊन येतोय गोलंदाज गुड्डू. एक अप्रतिम गोलंदाज. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर धारदार गोलंदाजी ही ओळख आहे या गोलंदाजाची. आणि म्हणूनच की काय गुड्डूला मात्र राखून ठेवलं होतं अंतिम षटकामध्ये. कारण ज्या वेळेला अंतिम षटकामध्ये हा सामना गेला तर मात्र आपला एक आघाडीचा गोलंदाज असणं गरजेचं आहे. आणि कदाचित ही रणनीती या संघनायकाची मात्र या ठिकाणी एक अचूक दिशेनं जात असताना आपल्याला पाहायला मिळते. कारण 6 चेंडू आणि 15 धावा गुड्डू सारखा गोलंदाजावरती 15 धावा उभारणं ही तितकीशी सोपी गोष्ट नाही. आणि खास करून ज्यावेळेला तुमच्या संघाचे 6 फलंदाज बाद झालेले असतात त्यावेळेला मात्र तुम्हाला तर यस या ठिकाणी आपण पाहिला गुड्डूचा जर विचार केला तर सुयोग स्पोर्ट्स येस सुनील स्पोर्ट्स वाघबीळ या संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. कारण या सामन्यातील विजेता संघ विरुद्ध सुनील स्पोर्ट्स वाघबीळ संघ या 2 संघादरम्यान मात्र पुढील सामना होईल. परंतु हा सामना रंगतदार स्थितीमध्ये आलेला. अजूनही जर आपण विचार केला तर येणारे चेंडू 5 आणि गरज मात्र असेल ती 15 धावांची. 5-15 हे समीकरण. एक मोठा फटका सामन्याला कलाटणी देणारा क्षण ठरू शकतो. तो फटका फलंदाज हर्षलच्या बॅटमधनं येणार की गोलंदाज गुड्डू मात्र पुन्हा एकदा आपलं वर्चस्व या सामन्यावर या सामन्याच्या माध्यमातून आपल्या धारदार गोलंदाजीच्या बळावरती मिळवणार. मोठा फटका जरूर
परंतु एलिव्हेशन नाहीये, क्षेत्ररक्षक तैनात, झेल जरूर सुटलाय परंतु झेलची गरज तुर्तास तरी नाहीये. धावा रोखणं याला मात्र प्राधान्य दिलं जात आहे. प्रयत्न चांगला होता, शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू अडवण्यामध्ये विश्वास दर्शवला. धावा आल्या या चेंडूवरती 2 आणि या 2 धाब्यांच्या बरोबरीनं संघ मात्र जाऊन पोहोचला 19. विजयासाठी लक्ष, येणारे चेंडू 4 आणि गरज असेल ती 13 धावांची. 4 चेंडू 13 धावा. अजूनही त्या एका मोठ्या फटक्याची अपेक्षा, गरज आणि तो फटका मात्र फलंदाच्या बॅटमधनं येणं सध्या तरी मुश्किल पाहायला मिळते. कारण ज्या वेगानं गोलंदाज गुड्डू हा गोलंदाजीचा मारा करतोय, खऱ्या अर्थानं कौतुक करण्याजोगी गोलंदाजी. खास करून गोलंदाज भीमचा जर आपण विचार केला, P1च्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा देत विकेट हॅट्रिक या गोलंदाजानं मिळवली. त्यानंतर शिवम ज्यानं अवघ्या 7 धावा दिल्या. त्यानंतरचा जर आपण विचार केला तर अक्षयनं हाताळलं गेलं 3रं षटक. आणि तदनंतर जर आपण विचार केला तर गोलंदाज गुड्डूच्या माध्यमातून मात्र हे षटक आपण या ठिकाणी पाहतोय. धाव मिळते याही चेंडूवरती फक्त आणि फक्त एकेरी स्वरूपाची धाव संख्या धाव फलकावरती 20. अजूनही जर आपण विचार केला तर 2 चेंडू आणि 12 धावांची गरज. 2 मोठे फटके सामन्यामध्ये नवचैतन्य किंवा विजयश्री खेचून आणू शकतात. यावेळेस मात्र उजव्याष्टी बाहेरचा चेंडू आहे, पंच बाहेर निघतात, अवंतर चेंडूचा इशारा होतोय आणि समीकरण मात्र पुन्हा एकदा बदलतं. येणारे चेंडू 2 आणि गरज मात्र असेल ती 11 धावांची. 2 चेंडू 11 धावा. अजूनही सामना बॅलन्स, कारण 1 चेंडू आणि 9 धावा होताना आपण पाहिल्यात. तर 2 चेंडू आणि 11 धावा का होणार नाहीयेत. फलंदाज हर्षल, डावखुरे हाताचे फलंदाज आणि आता मात्र दबाव तंत्र आपण पाहतोय. सिलिमिडॉपच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक केला जातोय तैनात, परंतु ऑन साइड हे फेवरेट झोन मानलं जातं हर्षलचं. आणि या झोन मध्ये मोठा फटका खेळण्याचा मानस जरूर, परंतु फटका मात्र फसलाय. आणि आता केवळ औपचारिकता या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कारण 1 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 11 धावांची. 1 चेंडू 11 धावा. फटका एक्झिक्युशन नाहीये, केवळ एकेरी स्वरूपाची धाव आणि हा सामना मात्र जिंकलाय.